नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आजच्या भाईकथेमध्ये आपण माझ्या वडिलांना जो एक कोकणातल्या राखणदाराचा अनुभव आलाय, तो अनुभव आज आपण या भाईकथेच्या माध्यमातून ऐकणार आहोत. तर मित्रांनो, कोकणामध्ये राखणदार असतात. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाड्यांमध्ये. शेताचं रक्षण करण्यासाठी म्हणून शेतावरती देखील राखणदाराला नारळ, कोंबडा, भक्ष्य दिला जातो. तिथल्या शेतीचं रक्षण व्हावं, पीक चांगलं यावं यासाठी शेतावरती राखणदाराला नारळ, कोंबडा दिला जातो. त्याप्रमाणे जी घराची जमीन असते, जिथे घर असतं, त्या घराच्या जमिनीच्या संरक्षण व्हावं, घराचं रक्षण व्हावं, आपल्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं म्हणून घराच्या आजूबाजूला देखील राखणदाराला नारळ, कोंबडा देण्याची पद्धत कोकणामध्ये आहे. म्हणजे काय? तर तिथल्या राखणदाराला नारळ, कोंबडा, आंब्याची पानं, निरांजन लावलं जातं, अगरबत्ती असं लावून गाऱ्हाणं केलं जातं, की आमच्या कुटुंबाचं रक्षण तू कर. जसं आजपर्यंत केलंस तसं यापुढे कुटुंबाचं रक्षण कर. कोणतंही संकट कुटुंबावरती येऊ देऊ नकोस. इथल्या मातीचं रक्षण कर, इथल्या जमिनीचं रक्षण कर, आमच्या ह्या वास्तूचं रक्षण कर, अशी विनंती त्या राखणदाराला कोकणातले लोक दरवर्षी वर्षातून एकदा नारळ, कोंबडा देऊन त्या राखणदाराला शांत करत असतात किंवा त्याला विनंती करत असतात. तर त्या संदर्भातली ही कथा आहे. माझे बाबा आणि त्यांचे 2 मित्र होते. एक होते बाळ्या काका आणि दुसरे होते महादेव काका. आता हे तिघेही माझे वडील आणि त्यांचे ते 2 मित्र सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कामाला होते. ही गोष्ट जवळ-जवळ 35 एक वर्षापूर्वीची आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कामाला होते. म्हणजे तेव्हा रोडची डागडुजी करणं, म्हणजे हायवेचे कुठे खड्डे पडले तर ते डांबराने भरणं, झाडं कुठे वाढलेली असतील तर ते तोडणं, असे ते कामं करायचे. सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये रस्ते कामगार म्हणून कामाला होते. तर ह्या तिघांची चांगली मैत्री महादेव काका, बाळ्या काका आणि माझे वडील. आता महादेव काका आमच्या अ, जे बाजूचं गाव आहे, त्या बाजूच्या गावामध्ये महादेव काकांचं घर होतं आणि बाळ्या काकांचं घर हे आमच्या घराच्याच बाजूला होतं. तिघांची चांगली मैत्री. तिघे एकमेकांना शेतीच्या कामात मदत करायचे, वेळप्रसंगाला धावून जायचे. आता एक दिवशी कामावरतीच असताना महादेव काका माझ्या वडिलांना आणि बाळ्या काकांना सांगतात, की "उद्या रविवार आहे आणि माझा घरचा जो राखणदाराचा नारळ कोंबडा द्यायचा आहे, तो मी उद्या देणार आहे. तेव्हा तू आणि बाळ्या उद्या संध्याकाळी 7 एक वाजता माझ्या घरी या आणि आपण तो नारळ कोंबडा देऊन तो कार्यक्रम आपण उरकून टाकू" म्हणून. तर आता आजही देखील जेव्हा आपण कोकणामध्ये राखणदाराचा जेव्हा कोंबडा दिला जातो, तेव्हा आजूबाजूच्या मित्रमंडळींना बोलावलं जातं त्या प्रसादासाठी. तर त्याप्रमाणे महादेव काकांनी सांगितलं, की "उद्या तुम्ही दोघेही 7 वाजेपर्यंत घरी या. मग नारळ कोंबडा आपण देऊ" म्हणून. आता महादेव काकांच्या घरी महादेव काका आणि महादेव काकांची बायको म्हणजे काकी, ही दोघं जण राहायचे आणि त्यांचा जो मुलगा होता, तो मुंबईला राहायचा आणि मुलीचं लग्न झालं होतं. आता ही दोघंच जण राहायचे. त्यांचं भलं मोठं घर होतं मातीचं. आता दुसरा दिवस उजाडतो आणि संध्याकाळी बाबा शेतावरनं येतात आणि बाळ्या काकाला हाक मारतात, की "बाळ्या, अरे आज महादेवाकडे जायचं आहे ना, तो राखणदाराचा कोंबडा देणार आहे, त्याने बोलावलंय, तर येतोयस ना तू?" तर बाळ्या काका म्हणतात, की "हो, येतोय. जरा 5 मिनिटं थांब, जरा चहा घेतो आणि येतो." तोपर्यंत 6:30 पावणे 7 वाजलेले असतात. मग बाबा खांद्यावरती टॉवेल टाकतात आणि बाळ्या काका दोघेही सायकलीने आमच्या शेजारच्या गावामध्ये महादेव काकांचं घर असतं, तिथे जायला निघतात. आईला सांगतात, की "आम्ही तिकडे जाऊ जेवून वगैरे येणार आहोत. महादेवाकडे जातोय" म्हणून. आई म्हणते, "ठीक आहे, लवकरात लवकर या. जास्त उशीर करू नका रात्री." आणि हे दोघेही 7, सव्वा 7 वाजता महादेव काकांच्या घरी पोहोचतात. आता महादेव काकांनी जो भक्ष्य द्यायचा असतो त्याची सगळी तयारी केलेली असते. कोंबडा आणलेला असतो, तो बांधून ठेवलेला असतो. आंब्याची पानं काढलेली असतात, केळीची पानं काढलेली असतात प्रसादासाठी लागणार किंवा कोंबडा सुट्टी करण्यासाठी, साफ करण्यासाठी लागणार ती केळीची पानं काढलेली असतात. निरंजन पेटवून ठेवलेलं असतं. अगरबत्ती सगळी व्यवस्था त्याने करून ठेवलेली असतात. आता हे एक माझे बाबा आणि बाळ्या काका घरी पोहोचतात. मग तिथे जाऊन परत त्यांचं एकदा चहा-पाणी होतं आणि मग 7:30च्या दरम्यान कातर वेळेला हा नारळ कोंबडा अ, राखणदाराला दिला जातो. आता त्याच्या घराच्या मागे ना मोठी झाडं-झुडपं होती. मोठमोठे वृक्ष होते. त्याच्या मागे एक मोठं, भलं मोठं असं आंब्याचं झाड होतं. फार जुनं होतं, भलं मोठं झाड होतं. उंच होतं, फांद्या खूप विस्तीर्ण होत्या, पसरलेल्या होत्या. भलं मोठं झाड होतं आणि त्या झाडावरती एक वाईट शक्तीचा वास होता.
आणि त्यामुळे तिथल्या राखणदाराला महादेव काका वर्षातून एकदा नारळ कोंबडा द्यायचे, की ह्या वाईट शक्तीपासून आमचं रक्षण कर. कारण ती शक्ती ना त्यांना थोडीफार त्रास द्यायची. तिथे काय वेगवेगळे आवाज यायचे त्या आंब्याच्या झाडावरती. कधी कोणतरी गुरगुरल्यासारखा आवाज यायचा आणि ह्या सगळ्यापासून रक्षण करण्यासाठी, या वाईट शक्तींपासून रक्षण करण्यासाठी म्हणून घरच्या राखणदाराला नारळ कोंबडा महादेव काका देत होते. आता ह्या तिघांनी ते सगळं साहित्य उचललं. आता घरापासून 100 फूट अंतरावरती त्या आंब्याच्या झाडाच्या बाजूलाच तो सगळा भक्ष्य देण्याचा त्यांची जागा जी ठरलेली होती, तिथे तो भक्ष्य देत होते. तर हे सगळेजण तो भक्ष्य घेऊन, निरांजन घेऊन, अगरबत्त्या घेऊन, बाकीचं सगळं आंब्याची पानं, सगळं साहित्य आणि दिवा घेऊन आणि तेव्हा काय गावामध्ये लाईट आली नव्हती. त्यामुळे रॉकेलच्या दिव्यावरतीच सगळे रात्रीची कामं चालायची. आता हा दिवा घेऊन बाळ्याकाका पुढे चालत होते. त्याच्या मागून माझ्या बाबांनी तो कोंबडा हातामध्ये पकडला होता आणि बाकीचं साहित्य, कोयता त्यासाठी लागणारा म्हणजे भक्ष्य देण्यासाठी ते सगळं महादेव काकाने घेतलं होतं आणि काही अंतरावरती जाऊन ते सगळं त्याची मांडावळ करतात. आंब्याची पानं, बाकी सगळं निरांजन लावतात, अगरबत्त्या लावतात. तो कोंबडा पायाखाली महादेव काका धरतो. बाजूला कोयता ठेवलेला असतो आणि ते गाऱ्हाणं करतात, की बाबा घरच्या राखणदारा दरवर्षीप्रमाणे म्हणजे सालाबादप्रमाणे मी तुला हा नारळ कोंबडा देतोय, तू मान्य करून घे आणि घरातल्या सगळ्यांना सुखी राख. त्यांच्या कामधंद्यामध्ये त्याला यश दे. आणि ही जी काय घराच्या आजूबाजूला जी वाईट शक्ती आहे, त्या वाईट शक्तीपासून आमचं रक्षण कर. असं म्हणून ते कोंबडा देतात. आणि आता ते सगळं साहित्य पुन्हा एकदा घेऊन यांना घरी यायचं असतं. आता त्या दिव्याच्या उजेडामध्ये सगळे व्यवहार यांचे चाललेले असतात. कारण लाईट नव्हती, त्यामुळे फारसं काय दिसत नव्हतं बाजूचं. आता तो भक्ष्य दिलेला कोंबडा घेऊन बाबा, बाळेकाका आणि महादेव काका घराच्या मागच्या बाजूला येतात आणि महादेव काका सांगतात, की "रामू, तू आणि बाळ्या हा कोंबडा साफ करा." आता ते पिसं काढण्यासाठी म्हणून गरम पाणी त्यांनी करत ठेवलेलं असतं आतमध्ये चुलीवरती. ते गरम पाणी टोपातून ते घेऊन येतात आणि ह्यांना दोघांना देतात आणि म्हणतात, की "याच्यामध्ये तू बुडवून मग पिसं वगैरे काढा. मी तोपर्यंत बायकोला थोडंफार ज्या जेवणाच्या कामामध्ये मदत करतो." तर बाबा म्हणतात, की "ठीक आहे." बाळाकाका पण म्हणतात, "ठीक आहे, तू वहिनीला मदत कर. तोपर्यंत आम्ही हा कोंबडा वगैरे इकडे साफ करून व्यवस्थित त्याचं कटिंग-बिटिंग करतो." म्हणून. आणि कसं असतं मित्रांनो, नंतर ते सगळं जेवण शिजवून झाल्यानंतर पुन्हा एकदा वाडी त्या ठिकाणी दाखवायची असते. ज्या ठिकाणी तुम्ही तो भक्ष्य दिलेला असतो, ज्या ठिकाणी गाऱ्हाणं केलेलं असतं, त्या ठिकाणी पुन्हा एकदा ते जेवण ठेवून मग पाणी सोडलं जातं आणि पुन्हा एकदा विनंती केली जाते, की हा जो प्रसाद आहे तू भक्षण कर म्हणून. तर आता हे दोघेही माझे बाबा आणि वाळ्या काका घराच्या मागे त्या दिवेच्या उजेडामध्ये तो कोंबडा ते पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये बुडवतात आणि माझे बाबा ती पिसं कोंबड्याची काढत असतात आणि बाळ्याकाका बाजूलाच दिवा घेऊन उभा असतो आणि एका हाताने त्याला कोंबड्याला पकडलेलं असतं आणि बाबा ती पिसं काढत असतात म्हणजे तो साफ करत असतात. महादेव काका घरामध्ये गेलेला असतो आणि काकींना मदत करत असतात ते खोबरं कातण्याच्या कामामध्ये किंवा बाकीच्या कामामध्ये. आता त्या मागच्या बाजूला जे मी तुम्हाला सांगितलं, की मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडावरती एक काहीतरी विचित्र गुरगुरल्याचा आवाज माझ्या बाबांना आणि बाळ्या काकांना येतो, की कोणतरी अशी अदृश्य शक्ती गुरगुरल्यासारखी आवाज त्यांच्या कानावरती येतो. तर बाळ्या काका म्हणतात, की "रामू, काय हा प्रकार आहे? या झाडावरती कोणतरी गुरगुरल्यासारखा आवाज येतोय." तर बाबा आमचे सगळ्यात त्याच्यामध्ये अनुभवी. बाबा सांगतात, की "काही नाही. बाळा, तू इकडे लक्ष दे. आजूबाजूला लक्ष देऊ नकोस. तो कोंबडा लवकर सुट्टी करून आपल्याला प्रसाद पुन्हा तो शिजवून द्यायचा आहे. तेव्हा तू इकडे लक्ष दे. आजूबाजूला कुठे लक्ष देऊ नको." म्हणजे बाबा त्या घटनेपासून बाळ्याकाकांचं लक्ष वेगळ्या दिशेला नेतात. बाळ्याकाकांचं येऊन जाऊन लक्ष त्या आंब्याच्या झाडाकडेच असतं. ते वर असं बघत असतात. तो आंब्याचं झाड, त्या झाडावरती तो येणारा गुरगुरणारा आवाज. काही वेळानं त्या काळोखातून, त्या जंगलातून कोणतरी झप-झप असं पावलं टाकत त्यांच्या दिशेने येतंय असं बाळ्याकाकांना वाटू लागतं. आणि बाबा देखील हा आवाज ऐकतात, की कोणतरी पावलं टाकत झप-झप, झप-झप त्या मागच्या जंगलमय भागातून किंवा झाडाझुडपातून त्यांच्यापर्यंत येतंय म्हणून. तर बाळ्याकाकांचं लक्ष त्या वरच्या झाडाझुडपामध्ये जातो, तर कोणतरी अदृश्य जी शक्ती आहे ना, ती मित्रांनो धावत-धावत येऊन त्या आंब्याचं जे खोड असतं ना मोठं खाली बुंदा असून त्याच्या मागे कोणतरी लपल्यासारखं बाळ्याकाकांना वाटतं. तर ते माझ्या बाबांना सांगतात, की "रामू, अरे कोणतरी ना तिथून चालत आलं वरून
आणि धावत धावत आला आणि त्या जे आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाच्या खोडाच्या मागे लपलंय कोणतरी. आता मी पाहिलं असं अंदूक अंदूक मला ह्या काळोखामध्ये थोडंफार दिसलं. तरी देखील बाबा त्याला सांगतायत, की "असं काही नाहीये रे. तू इकडे लक्ष दे. काम सोडून दुसरीकडे लक्ष देऊ नको. हे जे कोंबडा आम्ही साफ करतोय त्याच्याकडे लक्ष दे. तो दिवा व्यवस्थित पकड हातात." असं बाबा त्यांना सांगत होते. तर बाबांना ह्या काही गोष्टींची थोडी-थोडी लिंक लागत होती, की या ठिकाणी 100% काहीतरी अदृश्य शक्तीचा वास आहे. आणि मित्रांनो, त्या पाळ्या काकांना स्पष्ट दिसायचं त्या त्या खोडाच्या मागून ती जी काही अदृश्य शक्ती आहे ना, ती अशी मान बाहेर काढून ना, या दोघांना बघायची. जे डोळे असे लाल भडक असे चमकणारे डोळे होते. पण आता मात्र बाळ्या काका पुन्हा-पुन्हा काय सांगणार बाबांना, कारण बाबा चिडत होते म्हणून त्यांनी काहीच सांगितलं नाही. परंतु ते येऊन जाऊन त्या खोडाच्या मागे पाहतात, तर ती अदृश्य शक्ती यांच्याकडे पाहते या दोघांकडे. हे कोंबडा जो साफ करतायत त्यांच्याकडे. तर बाळ्या काका त्याला स्पष्ट पाहतायत त्या व्यक्तीला, त्या अदृश्य शक्तीला. काही वेळानं मात्र मित्रांनो असं घडलं, त्या आंब्याचं झाड त्याच्या फांद्या जोरजोरात हलायला लागल्या. आता मात्र बाबांनी त्या आंब्याच्या झाडाकडे पाहिलं आणि बघितलं तर आंब्याचं झाड जोरदार एखाद्या वादळामध्ये हलतं ना, तसं ते जोरदार इकडून-तिकडे असं हलत होतं. तर बाबा विचार करू लागले, की आजूबाजूची झाडं तर अगदी शांत आहेत. एक पानही हलत नाही आणि याच आंब्याच्या झाडावरती अशी काय काय जादू आहे, की ते आंब्याचं झाड वादळामध्ये हलावं ना तसं हलायला लागलं, त्याचा आवाज यायला लागला. तर बाळ्या काका म्हणतात, की "बघितलंस रामू, मगाचपासून मी तुला सांगतोय, की कोणतरी येऊन त्या बुंद्याच्या मागे लपलंय किंवा कोणतरी ते चालत येतंय, त्याचा आवाज येतोय, गुरगुरल्याचा आवाज येतोय, तर तू मानत नव्हतास. पण आता बघ ते आंब्याचं झाड जोरजोरात हलतंय. आता तुला पटलं ना?" तर बाबा म्हणतात, की "ठीक आहे, तू गप्प बस. या सगळ्या गोष्टी होऊ देत. आपण महादेवाला हाक मारूया." म्हणजे महादेवला हाक मारूया. आता ते महादेव काकांना हाक मारणार. आता तो कोंबडा बाबांनी असा पकडलाय, एका हाताने ते पिसं काढतायत. दुसऱ्या म्हणजे बाळ्या काकांनी दुसरा हात दुसऱ्या कोंबड्याच्या पायाला पकडलाय आणि एका हातामध्ये तो दिवा धरलाय रॉकेलचा. आणि एवढ्यात कोणतरी अदृश्य शक्ती जोरजोरात अशी धावत त्या बाळ्या दिशेने आली आणि जो दिवा त्याने पकडलेला होता ना, त्या दिव्यावरती फुंकर मारली. जशी फुंकर मारली तसा दिवा विझला आणि सगळीकडे अंधार झाला. आणि सगळीकडे काळाकुट्ट अंधार झाला आणि हे दोघेही एकमेकांना हाताने चाचपतायत कोण कुठे गेलं तर. बाबा म्हणतायत, की "बाळ्या, अरे हातातला कोंबडा का ओढतोयस? अरे कोंबडा कशाला ओढतोयस? कोंबडा सोड, कोंबडा ओढू नको, कोंबडा ओढू नको." तर बाळ्या काका म्हणतात, "अरे मी कुठे कोंबडा ओढतोय? माझ्या एका हातामध्ये तर दिवा आहे आणि दुसऱ्या हाताने मी कुठेतरी म्हणजे वाट शोधण्याचा प्रयत्न करतो, की जेणेकरून मी घरात जाऊन तो दिवा पुन्हा एकदा पेटवून आणेन म्हणून." तर भाड्या काका म्हणते, "मी काही कोंबडा ओढत नाहीये." मग माझे बाबा म्हणायला लागले, की "बाळा, मग कोंबडा कोणतरी ओढतोय दुसऱ्या बाजूने. पकड, कोंबड्याला पकड. कोणतरी जोरात खेचतंय दुसऱ्या बाजूला." बाबा तर दोन्ही हाताने तो कोंबडा पकडतायत आणि आपल्या दिशेने ओढतायत. तर कोणतरी अदृश्य शक्ती समोरून तो कोंबडा खेचण्याचा प्रयत्न करते, पळवून नेण्याचा प्रयत्न करताय. बाबा तर जोरदार ओढतात, की "बाळ्या, तो दिवा खाली ठेव आणि या कोंबड्याला पकड. कोणतरी समोरून कोंबडा ओढतोय." तर भाड्याकाकांनी तो दिवा खाली ठेवला आणि भाड्याकाकांनी देखील त्या कोंबड्याला पकडलं आणि दोघेही बाबा आणि भाड्याकाका दोघेही आपल्या दिशेने कोंबडा ओढतायत आणि ती अदृश्य शक्ती जोरजोरात आपल्या दिशेने कोंबडा खेचून तो नेण्याचा प्रयत्न करते. एवढ्यात आता मात्र हे दोघेही घाबरतात. दोघांनाही घाम फुटतो आणि दोघेही जोरजोरात ओरडायला लागतात, "महादेव, महादेव! अरे धाव, धाव! दिवा घेऊन ये, दिवा घेऊन ये, लवकर दिवा घेऊन ये." महादेव काका म्हणतात, की "हे दोघे असे का ओरडायला लागले?" तर म्हणतात, "ते दिवा गेला, दिवा गेला. दिवा दुसरा पेटवून आण मागे, मागच्या बाजूला ये." तर महादेव काका तो दिवा दुसरा पेटवतात आणि धावत-धावत तो असा घेऊन जे पाठची बाजू असते घराची, तिथे हे कोंबडा साफ करत बसलेले असतात. तिथे धावत-धावत येतात आणि बघतात तर काय, या दोघांनाही कोंबड्याला पकडलेलं असतं आणि जोरजोरात ओरडत असतात. महादेव काका आल्यानंतर समोरचं दृश्य त्यांना दिसतं. तर फक्त माझ्या बाबांच्या हातामध्ये कोंबड्याचा एक पाय आणि थोडंसं मांस शिल्लक असतं आणि बाकीचा जो कोंबड्याचा भाग आहे, बाकीचा मांस आहे किंवा त्याचे जे अवयव असतात, ते सगळे गायब असतात. आता महादेव काका विचारतात, "रामू, काय झालंय?" तर माझे बाबा म्हणायला लागले, "अरे महादेव, तूच सांग काय झालं ते हे? अरे मगाशी आम्ही हा कोंबडा साफ करायला जेव्हापासून आलोय तिथून वेगवेगळे प्रकार त्या आंब्याच्या झाडावरती होतायत. कोणतरी जोरजोरात गुरगुरल्याचा आवाज येतोय. जोरजोरात ते झाड हलायला लागलं.
त्या जंगलातून कोणतरी झपझप पावलं टाकत आमच्या दिशेने येते असं वाटायला लागलं. बाळ्या मला सांगतोय, पण तो घाबरेल म्हणून मी त्याला सांगत नव्हतो, की मलाही आवाज येतोय. परंतु एका क्षणी असं झालं, की जोरदार ते जे आंब्याचं झाड आहे ते हलायला लागलं, त्याच्या फांद्या हलायला लागल्या आणि मला नंतर मग बाळ्याला सांगावंच लागलं, की ह्या सगळ्या गोष्टी खतरनाक आहेत. नंतर मग अचानक कोणतरी अदृश्य शक्ती आली त्या दिव्याकडे आणि त्या दिवा फुंकर मारून त्याने विझवला आणि त्यानंतर आमच्या हातातला कोंबडा आहे ना, तो जोरदार कोणतरी अदृश्य शक्ती ओढायला लागली. असा प्रकार घडला बाबा. बघ आता काय करायचं पुढे? हा एवढाच फक्त एक पाय आणि थोडासा मांसाचा तुकडा माझ्या हातात शिल्लक आहे. तर महादेव काका म्हणतात, की बाळ्या आणि रामू यांना ह्याच्या आंब्याच्या झाडावरती एक अदृश्य शक्ती आहे आणि त्या अदृश्य शक्तीनेच हे सगळं केलं असणार आणि म्हणूनच मी तर राखणदाराला दरवर्षी नारळ कोंबडा देतो. ह्या बऱ्याच वर्षापासून म्हणजे आजच्या आजोबा-पणजोबांच्या कारकिर्दीपासून या ठिकाणी ह्या अदृश्य शक्तीचा, वाईट शक्तीचा या आंब्याच्या झाडावरती वास आहे आणि असे प्रकार घडतात नेहमी. तर आता हा म्हणतो महादेव काका म्हणतो, बाळ्या काका म्हणतो, बाबा म्हणतो, "आता करायचं काय?" असा हा विचित्र झालेला प्रकार, बाकीचा मांसाचा तुकडा गायब आहे आणि एवढ्या राहिलेल्या मांसाच्या तुकड्याचा प्रसाद करून कसा काय आपण त्या राखणदाराला दाखवणार? तर बाबा म्हणतात, की "एक काम करूया आपण, दुसरा कोंबडा तुझ्याकडे आहे ना?" तर मग महादेव काका म्हणतो, "आहे." मग तो दुसरा कोंबडा आपण राखणदाराला पुन्हा देऊन गारणं करूया आणि दुसरा कोंबडा देऊन मग त्याचा प्रसाद करून राखणदाराला दाखवूया. पण आता ह्याचा प्रसाद करणं हे मला काही योग्य वाटत नाही म्हणून. तर महादेव काका म्हणतात, की "ठीक आहे." तेवढ्यात मित्रांनो, महादेव काका वळून घरामध्ये येणार तो दुसरा कोंबडा आणण्यासाठी. तेवढ्यात ज्या आंब्याचं झाड असतं, त्या आंब्याचं झाड पुन्हा एकदा जोरजोरात हलू लागतं आणि ते हलल्यानंतर मित्रांनो त्याची एक भली मोठी फांदी कर्कन मोडते आणि जोरात येऊन ह्या सगळ्यांच्या पुढ्यात पडते, समोर पडते आणि त्याच्या वाऱ्याने महादेव काकांच्या हातात असलेला दिवा आता पुन्हा एकदा विझतो आणि सगळीकडे काळाकुट्ट अंधार पसरतो. आता तिघेही एकमेकांचे हात घट्ट पकडतात, की काय प्रकार चाललाय नक्की? मगाशी दिवा विझला, आता दिवा विझला, मगाशी दिवा विझल्यानंतर कोणतरी अदृश्य शक्ती हा कोंबडा ओढून नेण्याचा प्रयत्न करत होती. आता काय होणार? आता पुन्हा दिवा विझला. दिवा विझल्यानंतर मित्रांनो त्या आंब्याच्या झाडावरती 2 अदृश्य शक्तीनं जशा भांडाव्यात ना, तसा तो या फांद्यावरून त्या फांद्यावर कोणतरी उडी मारताय. 2 शक्ती, अदृश्य शक्ती एकमेकांचं भांडण चालू आहे. असं अंदाज यायला लागतो. जोरात ते आंब्याचं झाड, आंब्याच्या त्या फांद्या हलायला लागतात आणि असं जाणवतं, की 2 अदृश्य शक्ती त्या आंब्याच्या झाडावरती भांडण करतायत किंवा त्यांचा संघर्ष चाललेला आहे. असं त्यांना वाटायला लागतं आणि त्याचा तो गुरगुरण्याचा आवाज येत असतो सारखा. हे तिघेही आता घाबरतात आणि ते सगळं सामान तिथेच टाकून हे तिघेही आता घरात येतात. मागचा दरवाजा लावून घेतात. तिघे जण घाबरलेले असतात. आता काकी विचारते, "काय झालं काय? तुम्ही एवढे घाबरलात का? घामाघूम कसे झालाय?" तर त्यांना ते झालेला प्रकार सगळा सांगतात आणि पुन्हा एकदा तो सगळा प्रकार हे घरातून, मागच्या पडवीतून, दरवाजाच्या मागून ऐकत असतात. त्या झाडावरती गुरगुरण्याचा आवाज येत असतो आणि काही वेळानं मात्र मित्रांनो, एक कोणतरी अदृश्य शक्ती जोरजोरात रडल्याचा किंवा गयावया करतंय एखाद्याच्या समोरनं, तसा आवाज यायला लागतो. मोठमोठ्याने रडलेल्याचा आवाज यायला लागतो. "मला माफ कर, मला माफ कर, मला माफ कर." असा जोरदार आवाज त्या आंब्याच्या झाडावरून यायला लागतो. 10 मिनिटं हा सगळा प्रकार सुरू असतो. 10 मिनिटांनी सगळं शांत होतं आणि शांत झाल्यानंतर आता असे बाबा थोडेफार डेरिंगबाज होते. ते म्हणतात, की "महादेव चल दिवा घे. पुन्हा एकदा आपण त्या ठिकाणी जाऊन बघू नक्की काय झालंय ते." तर महादेव काका म्हणतात, "जाऊ दे रे रामू. आपण काय करूया, आपण येणाऱ्या बुधवारी पुन्हा एकदा कोंबडा देऊया राखणदाराला आणि घारणं करूया. पण आज हा झालेला विषय काहीतरी विचित्र वाटतोय मला. आज आता आपण मागे जाऊया नको." तरी पण बाबा म्हणतात, की "तू घाबरू नको रे, मी आहे ना. चल तू दिवा घे. तू, मी आणि बाळ्या जाऊन पाठीमागे बघून खात्री करूया नक्की काय विषय आहे तो. काय प्रसंग घडतोय." आता महादेव काका एका हातामध्ये एक दिवा घेतात. बाळे काका दिवा घेतात आणि तिघेही आता मागचा दरवाजा उघडून ज्या ठिकाणी ते कोंबडा सुटी करत असतात म्हणजे साफ करत असतात ना, तिथे येतात. तर मित्रांनो, तिथे ठेवलेल्या केळीच्या पानामध्ये जो मांसाचा तुकडा कोणी ओढून नेलेला असतो ना, तो आणि बाबांच्या हातातला जो तुकडा असतो, ते सगळं ते कोंबड्याचे अवयव त्या एका पानावरती असतात.
हे आता बघून चक्रावतात, की हा काय प्रकार आहे? मगाशी तर हातातून तो पूर्ण कोंबडा कोणीतरी ओढून नेला. माझ्या हातात फक्त एक कोंबड्याचा पाय शिल्लक राहिला, थोडासा मांस शिल्लक राहिलं आणि आता बघतोय तर नेलेला कोंबडा त्या केळीच्या पानावरती कोणीतरी आणून ठेवलाय. जसा जेवढा भाग नेलाय तर तो सगळा मांसाचा भाग त्या कोंबड्याचा त्या केळीच्या पानामध्ये होता मित्रांनो. आता बाबा म्हणतात, "महादेव, हा काय प्रकार घडलाय तुला माहिती आहे? तुझ्या घरचा जो राखणदार आहे तो खूप पॉवरफुल आहे किंवा तो ताकदवान आहे आणि त्या अदृश्य शक्तीला त्याने नमवलंय आणि ज्याने ते पावसाचा जो भाग पळवून नेलेला ना, तो आणून इथे या ठिकाणी ठेवायला त्याने भाग पाडलाय. तुझा जो राखणदार आहे घरचा ना, तो तो सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे." असं मला वाटतंय एकंदरीत हे सगळा प्रकार बघून. तर बाबा म्हणतात, की "आता काय करायचं?" आता हा पुढे हे सगळं मांस शिजवून प्रसाद राखणदाराला दाखवायचे की नाही दाखवायचा? तर महादेव काका म्हणतात, की "नको, आपण काय करूया दुसरा कोंबडा, कोंबड्याच्या खुराड्यातून काढून दुसरा कोंबडा देऊया आणि हे जे मांस आहे ते सगळं आपण खड्डा काढून पुरून टाकूया." कारण ह्या वाईट शक्तीचा स्पर्श त्या सगळ्या मांसाच्या भागाला, त्या कोंबड्याच्या अवयवांना झालाय. मग ती खड्डा काढून ना तो जो कोंबडा असतो ना, तो त्या खड्ड्यामध्ये पुरून टाकतात आणि मग दुसरा भक्ष्य म्हणजे दुसरा कोंबडा, परत एकदा नारळ, बाकीचे सगळे ती मांडावर पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन करतात आणि तो कोंबडा, तो भक्ष्य पुन्हा एकदा गाळण करतात त्या राखणदाराला आणि तो भक्ष्य नंतर पुन्हा एकदा मग घरी आणून तो साफ करून त्याच्यापासून मग ते चिकन बनवतात आणि भात आणि तो केळीच्या पानामध्ये भात, त्याच्यावरती आमटी, ते त्या फोडी नेऊन ज्या ठिकाणी ते गाळण केलेलं असतं ना, त्या ठिकाणी महादेव काका नेऊन ठेवतात आणि त्याला पाणी सोडतात आणि त्या राखणदाराला पुन्हा एकदा गाळण घालून विनंती करतात, की "जसा तू आजपर्यंत आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला ना, तसा याच्यापुढेही राहा. माझ्या कुटुंबातल्या सगळ्या माणसांना सुखी राख, त्यांचं रक्षण कर आणि ही जी काही वाईट शक्ती या आंब्याच्या झाडावरती आहे ना, त्या आंब्याच्या झाडावर त्या वाईट शक्तीला तू तुझ्या ताब्यात ठेव, तुझ्या कंट्रोलमध्ये ठेव, जेणेकरून तिचा त्रास आम्हाला होणार नाही." आणि त्यानंतर मात्र ते पाणी सोडताना महादेव काकांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं, की आज या वाईट शक्तीपासून आम्हाला आमच्या घरच्या राखणदाराने वाचवलं किंवा आमचं संरक्षण केलं. मग त्याला ह्या सगळ्या गोष्टी पटतात, की जे आपण राखणदार म्हणतो ना, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. या गोष्टी खोट्या नाहीयेत. मग तिघेही मग घरात येतात आणि मग जो प्रसाद केलेला असतो तो जेवतात वगैरे. परंतु हा प्रसंग मित्रांनो या तिघांच्याही मनावरती काहीतरी वेगळं घडवून जातो, की राखणदारावरची त्यांची जी श्रद्धा असते, ती श्रद्धा आणि बळकट होते आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पटायला लागतात, की जे कोकणामध्ये आपण राखणदार म्हणतो, शेतीचा राखणदार, घरचा राखणदार, गावाचा राखणदार, वाडीचा राखणदार. ही जी राखणदार नावाची जी शक्ती आहे ना, त्याच्यामध्ये नक्कीच ताकद आहे. एखाद्याचं भलं करण्याची, एखाद्याचं रक्षण करण्याची. म्हणून मित्रांनो कोकणात आजही आजच्या या मोबाईलच्या युगात आजही कोकणामध्ये जरी मुंबईला कोण राहत असतील, इथलं घर बंद असेल, शेती करत नसतील, तरी पण इथली माणसं मुंबईला राहत असतील, तरी ती खास मे महिन्यामध्ये हा राखणदाराचा नारळ कोंबडा जो त्याचा भक्ष्य देण्याचा तो विधी करण्यासाठी म्हणून गावात येतात. शेतावरती देतात, त्यानंतर घराच्या पाठीमागे देतात आणि हेच सांगणं करतात, की आमच्या घराचं, आमच्या शेतीचं, आमच्या घरातल्या कुटुंबाच्या माणसांचं तू ह्या वाईट शक्तींपासून रक्षण कर. आणि ही प्रथा मित्रांनो आजही चालू आहे. तर असा हा प्रसंग माझ्या बाबांच्या बाबतीमध्ये घडलेला होता. तो मला त्याने एक 7-8 वर्षापूर्वी सांगितलेला, जेव्हा ते हयात होते तेव्हा. 2016 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्याच्या अगोदर 1-2 वर्ष हा त्यांनी मला एक प्रसंग सांगितला होता आणि तो माझ्या आठवणीत होता. तो तसाच्या तसा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा अनुभव, ही कथा कशी वाटली? नक्कीच कमेंट करून सांगा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आजच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे इथून असे लोकांचे भयानक अनुभव, भुतांचे किस्से तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. आजपर्यंत मित्रांनो मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.